6 मे पासून संपूर्ण नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असून पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। यातच कोणत्याच शेतमालाला भाव नसल्यानं शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। अशातच काही बँकांनी शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावल्यानं शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री अर्जुन तात्या बोराडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची रोखठोक भूमिका मांडली आहे। गेल्या 5 महिन्यापासून निफाड तालुक्यामध्ये पाऊस होतोय, अतिवृष्टी झालेली आहे, सर्व पिकांचं नुकसान झालेलं आहे। द्राक्ष बागेसह कोणत्याही पिकात स्थिर राहणार नाहीये, द्राक्ष बागेला घड येणार नाहीयेत आणि त्या अतिवृष्टीच्या यादीमध्ये निफाडचं नाव वगळलेलं आहे। ते नाव अतिवृष्टीमध्ये निफाड तालुक्याचं आलं पाहिजे आणि कोणत्याही अटी शर्ती न लावता प्रत्येक शेतकऱ्याला एकरी 50,000 रुपये तात्काळ मदत शासनाने केली पाहिजे आणि शासनाने जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा 7/12 कोरा केला पाहिजे। संपूर्ण कर्जमुक्ती ही झालीच पाहिजे। याच्याकरता आम्ही 2-4 दिवसातच आंदोलन करणार आहोत। भूमीवर आमचा शेतकरी बांधव खूप तणावात आलेला आहे, तरी कोणत्याही वित्तीय संस्थेने ज्यांनी कर्ज वाटप केलेले अख्ख्या जिल्ह्याभरात कोणत्याही शेतकऱ्यावर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये आणि विशेषतः म्हणजे जिल्हा बँकेने गेल्या काही दिवसात आणि या ओल्या दुष्काळाच्या काळात अनेक शेतकरी बांधवांना काही कारवाईचे पत्र किंवा लिलाव सदृश नोटिसा दिलेल्या आहेत। त्या नोटिसा देऊ नये याकरता आम्ही संघटनेतर्फे थोड्याच दिवसात अर्जुन तात्या असो, भगवानराव असो, का निवर्ती पाटील गारे असो किंवा सुधाकर मोगल असो किंवा अजूनही जे कोणी कसमा पट्ट्यातले शेतकरी नेते आहेत त्यांच्या समेत आम्ही लवकरात लवकर जिल्हा बँकेचे प्रशासक यांची भेट घेणार आहोत। सर्वात महत्वाचं का त्या दिवशी जनरल मीटिंगला सभासदांनी मागील इतिवृत्त नामंजूर केलेलं आहे आणि त्या पूर्ण शांततेत इतिवृत्त नामंजूर केलेलं आहे। सगळ्या पेपरला बातम्या आलेल्या आहेत आणि मयत सभासद किंवा हयात सभासद यांच्या संदर्भात सध्या जी स्कीम चालू आहे त्या स्कीम मध्ये कर्जमाफीचा निर्णय येत नाही तोपर्यंत ज्या लोकांकडे, ज्या आमच्या बांधवांकडे आर्थिक सक्षमता असेल त्यांनी भरण्यास आमची सर्वांची काही कुठल्याही प्रकारे आमची मनाई नाहीये। त्यांनी भरले तरी चालतील, हा आमचा मुद्दा आहे। परंतु ज्यांच्याकडे आज काहीच राहिलं नाही किंवा ज्या अनेक वर्षापासून अडचणीत आहे त्यांना पैशाचं सोंग आणता येणार नाही, त्यांच्यावर कुठल्याही वित्तीय संस्थेने जबरदस्ती करण्यात येऊ नये। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।